पहिल्या सामन्यामध्ये ती सुरुवात, दुसऱ्या सामन्यामध्ये जितू शेलाच्या बार बंद, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. नक्कीच आमचे डीजे मास्टर संदीप फुटाणे आता आमच्या सोबत आहेत. कालच्या दिवस विचार केला, कालच्या रात्रीमध्ये चंद्रकांत फुटाणे आमच्या सोबत होत्या. आज ऑफिशियल डीजे मास्टर म्हणून आमच्या आयोजक त्यांनी या ठिकाणी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली. तर संदीप फुटाण्यांना डीजे ऑपरेट करताना या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. म्हणजे थोडीशी झोप त्यांच्या चेहऱ्यामध्ये पाहायला मिळती आहे. गोलंदाज सज्ज होता मैदानावरती नितेश पाटील. वन्स अगेन रिव्हर्सचा पवित्रा जितू शेलारनं धारण केला होता. मात्र रिव्हर्स शॉट ज्यावेळी जितूने कन्वर्ट केला त्या क्षणाला लेन भरकडले गोलंदाज नितेश पाटील. यष्टीरक्षक बीड होतोय. 1+4 अशा 5 धावा या ठिकाणी उपलब्ध होतील. बाईटच्या स्वरूपात चौकार येतोय आणि वाईटच्या स्वरूपात एक सिंगल या ठिकाणी धावफलकावरती कन्वर्ट केली जाईल राजदीप चौधरीच्या माध्यमातून. आणि एक चांगल्या स्थितीमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये एका चेंडूवरती तब्बल 9 धावा एकवटताना तुम्ही पाहू शकाल खंबलपाडा या संघाला. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल प्रशांत माद्रे मॅन फ्रॉम नांदिवली तर त्यांना साथ देत आहेत. उसटणे संघातील स्टार खेळाडू अजय भंडारी ज्यांना कित्येक मैदानं उसटणे संघाच्या माध्यमातून गाजवली त्या अजयला तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू खूप चांगला होता. बीट झाले होते जितू शेलार. यष्टीरक्षण चांगलं झालं होतं. डायरेक्ट हिट देतो योगेश. चूक होतीये बॅकअप करत असताना लक फॅक्टर वाले खंबलपाडा संघाचा चेंडू बाईटच्या माध्यमातून पुन्हा एकदा सीमा पार जातोय आणि अजून 5 धावा या ठिकाणी खंबलपाडा संघाच्या धावफलकावरती कन्वर्ट केल्या जातील. गोलंदाजी खूप चांगली झाली आहे. मी म्हणेल एका बाजूनं नितेशच्या माध्यमातून जरी चौकार आला होता त्यानंतर कमबॅक केला होता. नितेशनं निर्धाव चेंडू फेकला होता जितू शेलारसारख्या एका मोठ्या फलंदाजासमोर. मात्र तो चेंडू अटेंड करू शकले नाही आहेत यष्टीरक्षक योगेश आणि डायरेक्ट हिट सुद्धा देण्याचा प्रयत्न केला. थोडासा जास्त कॉन्फिडन्स या ठिकाणी मात्र बॅकफूट आणतोय जन्मा निजी संघाला. चुका होत आहेत मात्र चुका रिकव्हर कराव्या लागतील. विशाल पवार तुमच्या संघाला तेव्हाच तुम्ही खंबलपाडा संघाला कमी धावेवरती या ठिकाणी रोखू शकाल. म्हणजे नितेशकडे कॉन्फिडन्स खूप चांगला आहे. प्रयत्न नक्कीच करतील नितेश. हा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. लेग बिफोर विकेटचं अपील केलं होतं नितेश पाटीलनं. मात्र पंचांचा इशारा देतोय. चेंडू लेग स्टिकला आणि लेग बाईटच्या माध्यमातून ही सिंगल या ठिकाणी कन्वर्ट केली जाते जितू आणि फलंदाज ओमकार मुंडेच्या माध्यमातून. आणि धावसंख्या सिंगल पुढे सरकतीये. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर तब्बल 15 धावा धावफलकावरती येत आहेत. एकही षटकार राजीवदादा आला नाहीये तरी सुद्धा 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कारण थोड्याशा चुका फिल्डिंग करत असताना दाखवल्यात निजे या संघानं. हा चेंडू फुल टॉस. पंचांचा इशारा येतो नो बॉल. अजून काही धावा या ठिकाणी येतील त्या म्हणजे खंबलपाडा संघासाठी. नितेश आता मात्र चूक करतो. हाईट फॅक्टर जास्त होता आणि पंचांचा इशारा येतो दिस इज अ नो बॉल. 1+1. आता मात्र अजून 2 धावा येतील. आता मात्र षटक खूप लांब होईल नितेश पाटील या गोलंदाजाचं. नितेश पाटील यांना खूप चांगली कामगिरी 2016-17च्या हंगामध्ये केली आहे. त्यात नितेश पाटील तब्बल 3 चेंडूवरती 17 धावा या ठिकाणी खर्च केलेत. 3 चेंडूवरती तब्बल 17 धावा. खरंच मी म्हणेल धावा कशा येऊत मात्र धावा येणं खूप गरजेचं आहे. कारण सामना फक्त 4 षटकांचा आहे आणि जितू शेलारला सुद्धा ते माहिती आहे. त्यामुळे जितू शेलार सुद्धा एकेका धावेसाठी रिक्स उचलताना खेळपट्टीवरती तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. चेंडूची गती खूप चांगली होती. कुठल्याच फॉलवरनं चेंडू बाउन्स झाला. तो चेंडू फील्ड केला जातो मिड ऑनला आणि बऱ्याच कालावधीनंतर सुटकेचा निश्वास सोडतो मैदानावरती हा निज संघाचा गोलंदाज नितेश. तब्बल 12 धावा अतिरिक्त खर्च केले त्या षटकामध्ये ही माहिती दिली जाते आमचे गुणलेखक शार्प माइंड राजदीप चौधरी यांच्या माध्यमातून. षटकातला 5वा चेंडू ओव्हर द विकेट. सेकंडमध्ये जितू रिव्हर्सचा वापर करत होते. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं जात आहे. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न केला होता नितेशनं. मग यावी थोडंसं सांभाळलं नितेशनं स्वतःला. नितेशला माहिती होतं ओमकार प्रॉपिंग क्रीज मध्ये व्यवस्थित उभ्या आहेत त्यामुळे कोणतीही घाई गडबड त्या ठिकाणी नितेशनं केली नाहीये आणि हा चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय. जर येणारा चेंडू सुद्धा निर्धाव फेकला तर धावा रिकव्हर करू शकतील. कारण नितेशनं गोलंदाजी चांगली केली आहे. मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं कारणानं थोडासा मार पडला गोलंदाज नितेश पाटील याला. हा चेंडू जितू शेलारसाठी बॅकफुटला आले. शॉटसाठी जागा बनवली. बॅटन बॅटच्या मधनं चेंडूला ऑन साईडला ड्राईव्ह करतोय. तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी वेगानं कंप्लीट होत आहेत. फेकी खूप चांगली आली होती ती म्हणजे
केतनच्या माध्यमातून मग 2 धावेच्या मदतीनं पॉवर प्लेचं पहिलं षटक कंप्लीट झालंय. खंबालपाडा संघानं मागच्या सामन्यामध्ये निसटता विजय मी म्हणेल संपादित केला होता. त्या खंबालपाडा संघानं आता मध्ये चुका रिकव्हर करत असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये स्वतःची ताकद मैदानावरती दाखवत असताना तब्बल 20 धावा बिनगडी बाद जमवलेत सलामीच्या या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. डीज फलंदाज मैदानावरती तुम्ही पाहू शकाल. जितू शिलारच्या एका चौकाराच्या मदतीनं तब्बल धावा जमवलेत मैदानावरती 7. तो ओमकारने धाव बनवलेत मैदानावरती 1. म्हणजे 2 फलंदाजांचा जर विचार केला तर फक्त 8 धावा बाहेर बनवलेत. बाकीच्या 12 धावा अतिरिक्तच्या माध्यमातून खर्च करावे लागलेत गोलंदाज नितेश पाटीलला. म्हणजे हे जे संघ एक मोठा संघ आहे ज्यानं कित्येक मैदानांवरती गेम प्लॅन बनवताना संघाला अजय पाटीलला मी पाहिलाय. त्यांच्या पाठराखांनी खूप सारं प्रेम खूप सारे आशीर्वाद यांनी जे संघाला दिले त्यामुळे या धावा रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतील. दुसऱ्या षटकामध्ये चेतन हा चेंडू क्लीन बोल्ड ज्याच्या नावाचा उल्लेख केला धावा रिकव्हर करू शकतील असं वक्तव्य मी केलं होतं. आणि त्या चेतननं पहिल्या चेंडूवरती दांडी गोल केली आहे फलंदाज ओमकार मुंडेची. आणि पहिलं यश आणि पहिला ब्रेक थ्रो आणि पहिली भागीदारी ब्रेक केली जाते गोलंदाज चेतन पाटीलच्या माध्यमातून निजे संघाच्या बाजूने लाभलेलं हे यश. नक्कीच आतापर्यंत तुम्ही पाहू शकाल 12:20 झाली आहे तरी सुद्धा मैदानाच्या चारही बाजूनं हे डोंबिवलीचे क्रिकेट वेड प्रेक्षक या स्पर्धेला प्रेम देतात. प्रेक्षकांचं खरंच मी कौतुक करेल कारण सातत्यानं खूप सारं प्रेम याच प्रेक्षकांनी आम्हाला दिलंय. आणि आज त्याच प्रेक्षकांच्या प्रेमापोटी एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती आम्ही समालोचन करतोय कारण प्रेक्षकांचं लाभलेलं प्रेम आणि प्रेक्षकांनी दिलेलं मार्गदर्शन आज कुठे काय ना खूप सारं उपयुक्त ठरतंय. आणि या त्याच प्रेक्षकांमुळे आज एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये समालोचकांची जी संधी या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला मिळते त्या सर्व माझ्या लाडक्या रसिकांचं पुन्हा एकदा T20 ग्रामीण चषकाच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. स्कोर कार्ड वरती जर नजर टाकली धावफलकावरती धावलेत 20. 4 षटकांचा सामना आहे. सेकंड मध्ये नवीन फलंदाज येतोय ऍज अ वन डाऊन प्लेयर कॅप्टन ऑफ द टीम विकी शेलार. ज्या विकी शेलारच्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस आहे म्हणजे आज अॅनिव्हर्सरी आहे विकी शेलारची. सर्व रसिकांकडनं येणाऱ्या काळामध्ये विकी शेलार याचा संसार सुखाचा हो ही प्रार्थना आपण आई भवानी मध्ये चरणी करू आणि लाख लाख शुभेच्छा अॅनिव्हर्सरीच्या विकी शेलार या ठिकाणी आपण देऊयात आयोजकांच्या तसेच प्रेक्षकांच्या तसेच खंबालपाडा संघातील साई शेलार आणि त्यांच्या सपोर्टर्स आणि त्यांच्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून विकी शेलारसाठी 2 धावा येतात. अकाउंट ओपन करतो मैदानावरती फलंदाज विकी आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकती या धावफलकावरती धावा या ठिकाणी येतात 22. आज अॅनिव्हर्सरी विकी शेलारची पाहिजे त्या अॅनिव्हर्सरीच्या निमित्तानं एक गोड आठवण म्हणून चांगली फलंदाजी होतीये का खंबालपाडा संघासाठी. विकी शेलारच्या बॅट मध्ये याकडे लक्ष लागलंय खंबालपाडा संघाच्या पाठराख्यांचं. हा चेंडू फुल टॉस होता कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतो लांगांना सिंगल खूप वेगानं कंप्लीट करतात. दुसरा धाव बनवण्याचा प्रयत्न होता जितूचा मात्र विकी त्या ठिकाणी नकार देतोय कारण क्षेत्ररक्षणाचा दर्जा त्या ठिकाणी दाखवताना तुम्ही पाहू शकाल. विशाल पवार याला आणि सिंगल लाभेल मैदानावरती विकीला आणि सिंगल लाभेल खंबालपाडा संघाला आणि धावसंख्या सिंगलला स्कोर कार्ड वरती येते 23. याच्यानंतर एक सामना जो मध्ये बाकी आहे सुपर 8 मध्ये. कालच्या दिवसामध्ये उंबारे आणि काटे संघ पुढे गेलेत मात्र आज फक्त सुपर 4 मध्ये एक संघ आपण पुढे नेणार आहोत. पैसे देसाई संघ पुढे सरकतोय सुपर 4 मध्ये की या 2 संघापैकी खंबालपाडा की निजे या 2 संघापैकी एक संघ पुढे सरकतोय. यासाठी प्रेक्षकांच्या नोतात गर्दी मैदानावरती तुम्ही पाहू शकाल सामना एन्जॉय करण्यासाठी. चेतन सज्ज होतोय. हा चेंडू जितू शेलार अटॅकिंग स्टान्स मध्ये उभे होते फ्रंट फूटला आले त्यानंतर जागा बनवली शपलून बॅकफूटला आले. चेंडूची लेंथ खूप लवकर ओळखली होती जितून मात्र शॉट अटेंड करत असताना थोडस आय कोऑर्डिनेशन ज्याला म्हटलं जातं त्या आय कोऑर्डिनेशन थोडस चुकतं जितूचं आणि चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिर होतोय. तोपर्यंत निर्धाव चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय आलेल्या तमाम लाडक्या रसिकांना.
चेतननं चांगली गोलंदाजी केली आहे. 4 चेंडूवरती फक्त 3 धावा चेतननं दिलेत ओव्हर द विकेट. हा चेंडू जितू शेलारसाठी भिरकावून देतो जितू शेलार चेंडूला. चेंडू जागतोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. लांग बिग एस इज 10 मायटी हिट. चेंडू सीमा पार षटकार. गुड शॉट. मध्ये अतिशय चांगली संगीत चंद्रकांत फुटाणे असतील ते ऑफिशियल डीजे मास्टर म्हणजे सँडी फुटाणे असतील तसे त्यांच्या तमाम सहकार्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. तर एकीकडनं एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न घेतात रसिकांना आपल्या स्वतःच्या फलंदाजीच्या जोरावरती जितू शेलार. कारण जितू शेलारने एक चौकार रिव्हर्सच्या माध्यमातून दाखवला. त्यानंतर स्वतःची ताकद स्वतःचा कॉन्फिडन्स जितून सिद्ध केला पहिल्या चेंडूवरती. आणि ते जितू शेलार आता मध्ये आक्रमक होतात. या ठिकाणी नेजेस संघासमोर फाईट देत असताना सेकंड ओव्हर मध्ये टार्गेट केला गोलंदाज चेतनला आणि हा षटकार जितूच्या बॅट मधनं या ठिकाणी पाहायला मिळतोय आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाला. हा चेंडू खूप चांगला होता. लो फुल टॉस चेंडू होता. बॅकफुटला आले इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडूला खेळायचं होतं जितूला. मग चेंडू खूप वेगानं आला त्यामुळे कॅपेटच्या माध्यमातून फक्त सिंगल लाभेल आणि सिंगलच्या मदतीनं पंच अजय भंडारी यांचा इशारा येतोय. षटक या ठिकाणी कंप्लीट झालाय. 2 षटकांचा जर विचार केला पहिल्या चेंडूवरती चेतन एका फलंदाजाला बाद केलं त्यानंतर एक षटकार आला तरी सुद्धा मी मला चांगलं षटक या ठिकाणी फेकलं. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्या. त्या धावा रिकव्हर करत असताना 10 धावा आणि एका फलंदाजाला बाद केलं गेलं. गोलंदाज चेतन पाटीलच्या माध्यमातून आणि 2 षटका करी स्कोर करवती धावा आफ्टर 2 overs. Komos on 30 lost 1 big wicket as the opener player Omkar Munde. These नक्कीच विकी शेलारकडनं मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. कारण विकी शेलार जराच कमलपडे संघाचा सामना नसता तर नक्कीच 12 वाजून बरोबर 1 मिनिटांनी केक कट करत असते आपल्या घरी स्वतःच्या वाईफ सोबत. मध्ये आज वहिनी सुद्धा स्पर्धा लाईव्ह पाहत असतील त्यांना सुद्धा अपेक्षा असतील जितू शेलार त्यानंतर विकी शेलारकडनं कमलपडा संघाला एक चांगला टार्गेट सेट करून द्यावा आणि विकी शेलारच्या माध्यमातून एक चांगली खेळी वहिनींना सुद्धा अपेक्षित असेल पाहिजे. ते स्वप्न या ठिकाणी त्यांच्या फॅमिलीचं कंप्लीट केलं जाते का विकी शेलारच्या माध्यमातून. कारण आलेल्या तमाम रसिक विकी शेलार आणि जितू शेलार यांच्या बॅटकडे आपलं लक्ष वेधून बसला. कारण खंबाळपाडा संघ एक खूप मोठं नाव आहे. कल्याण डोंबिवली परिसरातील नाव आहे. ठाणे जिल्ह्यातले एक दादा संघ म्हणून ओळख आहे या संघाची. हा चेंडू फुल टॉस होता. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड विकेटला चेंडू फीड होतोय तोपर्यंत सिंगल येईल आणि सिंगल ना धावसंख्या पुढे सरकती आहे. अजय येत आहेत. अजय पाटील कॅप्टन ऑफ द टीम निजे संघातील संघनायक. मागची 3 वर्ष अजयला संघनायकाच्या भूमिकेमध्ये मी पाहतोय आणि खूप चांगली कामगिरी अजयच्या नेतृत्वाखाली साकारली आहे जर्मा निजे संघानं आणि चॅम्पियनशिप सुद्धा पटकावली होती. अजयच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची सर्वात लोकप्रिय टेनिस बॉल विश्वाची मोठी स्पर्धा स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाची तोच निजे संघ मैदानावरती झुंज देतो या ठिकाणी खंबाळपाडा या संघाला. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. ऑन साइडला येत आहेत लॉंगॉनला विशाल पवार एकाच ऍक्शन मध्ये फीड करतायत चेंडूला. तोपर्यंत फक्त त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल सिंगल लाभेल फलंदाज विकीला आणि सिंगलला धावसंख्या पुढे सरकती आहे. धावफलकावरती धावा येतात या ठिकाणी 32. मागच्या सामन्याचा जर विचार केला टायगर संघाच्या माध्यमातून खूप चांगलं क्रिकेट आपण पाहिलं होतं. शंतनूच्या माध्यमातून शंतनू बाद झाल्यानंतर चांगली कामगिरी केली. गोलंदाज दिलीप पाटील आणि सामना जिंकला वागेश्वर देसाई या संघानं. लोवा फुल टॉस चेंडू होता. जितू शेलार आपल्या स्वतःच्या शैलीमध्ये या चेंडूला बिरकावून देतात. पॅडल स्विचच्या माध्यमातून फाईल एक सीमा पार. जितू शेलारच्या बॅटमधनं अजून एक अप्रतिम चौकार.
आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकतीये. वाऱ्याच्या वेगाने धावा बनवतोय मैदानावरती जितू शेलार हा फलंदाज. मात्र विकीने सुद्धा चांगली फलंदाजी केली. मी मला 3 चेंडूवरती 4 धावा आलेत, कारण विकीला सुद्धा माहिती आहे जितू जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत विकीची बॅट शांत आहे. मग ज्या क्षणाला जितू शेलार बाद होतील त्या क्षणाला विकी शेलारच्या अटॅकिंग खेळ प्रेक्षक वर्गामध्ये पाहायला मिळेल. डीप मध्ये मिड विकेटला चेंडू फील्ड करतात नितेश पाटील. कोण विसरेल तर नितेश पाटीलला. जर विचार केला स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचा तर मॅन ऑफ द सिरीज साठी खूप पुढे होते. जीजी स्पोर्ट्स वाकण संघातील जीत भोईर. सर्व प्रेक्षकांना असं वाटलं होतं 110 धावेचा तब्बल गॅप होता जीत आणि नितेश मध्ये लास्ट 2 सामन्यांमध्ये तो गॅप भरून काढला आणि स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाची क्विट कार आपल्या नावावरती कोरली होती. नितेश पाटीलला तोच नितेश चेंडूला फील्ड करतोय. हा चेंडू फ्रंट फुटला आले, मोठा फटका कन्वर्ट करतोय विकी शेलार. लक फॅक्टर ऑन आहे आज विकी शेलारचा. झेल होता कारण विशालकडनं कधी झेल सुटताना आजपर्यंत मी माझ्या करिअर 2 वर्षाच्या कॉमेडीच्या करिअरमध्ये पाहिला नाही आहे आणि आज पहिल्यांदा ठिकाणी मिस्टेक होती आहे आणि विकी शेलार या फलंदाजाला जीवन मिळत आहे आणि 2 ने धावसंख्या पुढे सरकतीये. धावफलकावरती धावा 39. एक मजबूत स्थितीमध्ये आलाय. तिसरं षटक मार्गस्थ असताना 17 चेंडूवरती तब्बल 39 धावा आलेत. अजून एक षटक बाकी आहे म्हणजे 50 ते 55 धावेचं स्वप्न या ठिकाणी साई शेलार आणि त्यांचा खंबलपाडा संघ पाहू शकेल. हा चेंडू खूप चांगला आहे. ब्लाइंड स्ट्रोक. मी मला नजर नव्हती विकीची चेंडूवरती. चेंडू गुडल्या स्पॉट वरती पडल्यानंतर डीप मध्ये राहतोय. बॅटचा पेस खूप लवकर ओपन केला विकीनं आणि चेंडू वेगानं निघून जातोय आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा 13च्या सरासरीने तुम्ही पाहू शकाल. 39. ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला तर 13ची सरासरी म्हणजे जास्त महागडी नाही आहे. मात्र जर येणाऱ्या काळामध्ये जर गोलंदाजाने कमबॅक करून दिला तर मात्र कुठे का होईना एक चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकेल आणि सामना बॅलन्स ठेवू शकेल. 50-50% दोन्ही संघाच्या बाजूने हा निर्जय संघातील येणारा गोलंदाज डिझ. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 20. त्या ठिकाणी मी म्हणेल फक्त 8 धावा आल्या असतात त्या षटकामध्ये. तब्बल 12 धावा अतिरिक्त आल्या. त्याच 12 धावा कुठे का होईना खूप उपयुक्त ठरतात. स्वर्गीय शिवाजी दादा शेलार यांच्या खंबलपाडा संघाला. खंबलपाडा संघाचा जर विचार केला खंबलपाडा संघ फक्त 10 खेळाडू घेऊन पहिल्या सामन्यामध्ये उतरला होता. खंबलपाडा संघाची संकल्पना तुम्ही पाहू शकाल. स्वर्गीय शिवाजी दादा शेलार यांना श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी फक्त 10 खेळाडू घेऊन ते मैदानावरती उतरले आणि या सामन्यामध्ये सुद्धा फक्त 10 खेळाडू घेऊन हा संघ मैदानावरती उतरेल आणि पुन्हा एकदा आठवण करून देईल डोंबिवलीचे एक युवा नेतृत्व सर्वांचे लाडके लोकनेते ज्याच आपल्यामध्ये नाही आहेत त्या स्वर्गीय शिवाजी दादा शेलार यांची. स्लॉगआउटचं शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज केतन पाटील. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी फलंदाजी असेल गोलंदाजी असेल दोन्ही क्षेत्रामध्ये केली होती या केतननं आणि तोच केतन स्लॉगआउटच्या शेवटच्या षटकामध्ये येतोय गोलंदाजीसाठी. हा चेंडू केतनचा. पंचांच्या इशाऱ्याची नक्कीच आम्ही वाट पाहू. अजय भंडारी एबीचा इशारा येतोय या ठिकाणी. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आणि अजून एक अवांतर धाव या ठिकाणी कन्वर्ट केली जाईल राजदीपच्या माध्यमातून आणि धावसंख्या सिंगलने 40 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहे. 40 धावा धावफलकावरती या षटकामध्ये जर 10 धावा आल्या तर 50 धावा 4 षटकामध्ये एक चांगल्या स्थितीमध्ये आणू शकतील. मजबूत आणि सुसज्ज स्थिती निर्माण करून देऊ शकतील या खंबलपाडा या संघाला. नितेश मध्ये जिम्मेदारी दिली आहे संघ नायकांना. हा चेंडू खूप चांगला आहे कारण जितू शेलार सगळ्या फलंदाजासमोर असं वाढलं होतं. चेंडू निर्धा फेकलाय मग ते पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू वन्स सेकंड ऑफस्टिकच्या बाहेर आहे आणि पुन्हा एकदा अवांतर धाव या ठिकाणी खर्च करावी लागेल जनमान्यजी या संघाला. स्कोर मोजा 41. येणारा प्रत्येक सिंगल डबल मोठ्या धावेकडे वाटचाल करतोय कारण असं म्हटलं जातं थेंबे थेंबे तळी साचे आणि एकेका धावीनं मोठा धावेचा डोंगर या ठिकाणी रचला जातोय खंबलपाडा संघाच्या बाजूनं. जितू शेलार खूप फॉर्म मध्ये त्याच्या सामन्यामध्ये. हा चेंडू चेंज ऑफ द प्ले स्लोवरून होत्या. चेंडूची लेन खूप लवकर ओळखली आणि फ्रंट बूटला आले आणि मनगडी ताकदीचा वापर करत असताना एक क्लास स्ट्रोक जितू शेलारच्या बॅटबंद चेंडू सीमा पार षटकार. गुड शॉट.
आणि या षटकारानं धावसंख्या वेगाने पुढे सरकती आहे. धापलकावरती धावा 47. जितू शेलाचं मी कौतुक करेल. ओमकार बाद झाल्यानंतर जितू शेलानं जी इनिंग दाखवली आतापर्यंत जितूच्या बॅटमधनं 2 चौकार 2 षटकार तब्बल 26 धावा जितू शेलारनं या ठिकाणी आपल्या कंबलपाडा संघासाठी जमवलेत आणि तब्बल 47 धावेवरती आतापर्यंत मजल मारतोय हा कंबलपाडा हा संघ. नक्कीच प्रेक्षकांचं मी कौतुक करेल. आमचा प्रेक्षक वर्ग स्वयंसेवकाची सुद्धा कामं करतोय कारण हेच तर प्रेम आहे, हेच तर डोंबिवलीची ओळख आहे. प्रेक्षकांचा खूप सारा प्रतिसाद प्रत्येक छोटी स्पर्धा असो मोठी स्पर्धा असो त्या स्पर्धेला दिलं जातं आणि प्रेक्षक स्पर्धेचा विभाजक घटक आहे आणि तो घटक अतोनात प्रेम या स्पर्धेला देतोय. त्या सर्व रसिकांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतोय. नितेश महागडे ठरतात मैदानावरती. कीर्तन हा चेंडू अजून एक मोठा फटका. जितू शेलार ऑन फायर. चेंडू लॉंगलेगच्या डोक्यावरनं सीमा पार. खणखणीत षटकार. त्यामध्ये 2 चेंडूवरती तब्बल 14 धावा या ठिकाणी नितेश खर्च करतात. मी म्हणेल जेवढ्या धावा येतील तेवढ्या कमीच आहेत खंबालपाडा संघासाठी कारण निजे संघ सुद्धा खूप मोठा संघ आहे. जास्त वेग येत आहे. निजे संघ आपण 20 मिनिटांमध्ये 4 षटकं अजय पाटील या ठिकाणी तुम्हाला संपवायची आहेत. त्यामुळे कुठे का होईना तुम्हाला वेळेचं भान सुद्धा या ठिकाणी ठेवावं लागेल. धापलकावरती धावा षटकारांना या ठिकाणी 50 कंप्लीट होती. एकदा जोरामध्ये टाळा उद्या खंबालपाडा संघासाठी तब्बल 53 धावा या ठिकाणी धापलकावरती ऑन बोर्ड या ठिकाणी 4थं षटक मार्गस्थ असताना लावल्या जातात. पाहिजे 4 षटकांच्या सामन्यामध्ये धाव्यांचा उच्चांक मध्ये गाठतोय का खंबालपाडा संघ. गोलंदाज सजवतोय केतन पाटील. हा चेंडू जितू शेलासाठी अजून एक मोठा फटका. मात्र चेंडू मध्ये उंची जास्त आणि लांबी कमी आणि विशाल पवार सारखा क्षेत्ररक्षक या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. एक झेल विशाल सोडला त्यानंतर हा झेल सुद्धा या ठिकाणी सोडला जातोय तो म्हणजे विशाल पवारच्या माध्यमातून 2 चुका एका सामन्यामध्ये होतात आणि चुकीला माफी नाही आहे. जितू शेलार पोहोचतो या चौकाराच्या मदतीने तुम्ही पाहू शकाल 2 षटकार 1 चौकार या षटकामध्ये तब्बल 36 आणि येणार 3 चेंडूवरती 14 धावा आल्या तर पहिला अर्धशतक ग्रामीण चषकाचा पाहायला मिळेल. हा चेंडू खूप चांगला आहे. हा चेंडू थोडासा स्लोवर होता. फ्लाईट दिली होती चेंडूला. फ्रंट फुटला येण्याचा प्रयत्न केला जितून मात्र त्या ठिकाणी जितू शेलारची दांडी मैदानावरती गोल होती आहे. म्हणजे कौतुक करेल जितू शेलारचं. तब्बल 36 धावेची भरीव आणि अमूल्य अशी फलंदाजी खंबालपाडा संघासाठी केली आहे आणि त्या जितू शेलारच्या फलंदाजीचा अंत होता मैदानावरती आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं जातं खंबालपाडा संघाच्या सपोर्टर्सच्या माध्यमातून खेळाडू कक्षामध्ये जितू शेलार या सलामीच्या फलंदाजाचं. 4 चेंडू कंप्लीट झाले. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज येतो मैदानावरती साई शेलार. कित्येक विक्रम साई शेलारच्या नावावरती आहेत. एक सामना मी पाहिला होता साईला जेव्हा मी प्रथमच पाहिलं होतं रायगड जिल्ह्यामध्ये तोच्या संघानं जेव्हा स्पर्धा ऑर्गनाइज केली होती तेव्हा साई शेलारना विस्फोटक फलंदाजी तोच्या मैदानावरती केली होती आणि त्या ठिकाणानंतर खूप इन्फॉर्म मध्ये मागचे काही 5 ते 6 वर्ष साई शेलारचा खूप मोठा दबदबा स्लॉगोच्या षटकामध्ये विस्फोटक खेळी करण्याची रेकॉर्ड आहे साई शेलारच्या नावावरती. हा चेंडू साईसाठी बॅकवुडला येऊन मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. साईला खूप वेगाने आले होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते प्रितेश पाटील. आकांताना मैदानावरती प्रयत्न केले प्रितेशनं. लास्ट मुवमेंटला चेंडू जमिनीवरती लँड होतोय आणि वेळ थोडासा कमी पडला प्रितेशला कारण चेंडू खूप वेळ फ्लाय झाला होता. म्हणजे थोडेसे झेल हार्ड होते त्यामुळे प्रितेश या ठिकाणी झेल कन्वर्ट करू शकले नाहीयेत आणि 2 धावा या ठिकाणी मिळतात. जास्त विकीला फलंदाजी मिळाली नाही आहे. विकी 1 डाऊनला आलेत तरी सुद्धा विकीला फक्त 5 चेंडू मिळालेत आणि 5 चेंडूवरती चांगलं काम केलं विकीनं कारण जितू फॉर्म मध्ये होता. जितू चांगला खेळ करत होते त्याला स्ट्राईक दिली. आता मात्र 9 सेकंडला विकीला तुम्ही पाहू शकाल.
हा चेंडू अतिशय चांगला होता, बीट झाले मैदानावरती लास्ट मोमेंटला आम्ही कमबॅक केला, कारण 2 चेंडूवरती 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर एक चौकार म्हणजे तब्बल 3 चेंडूवरती 18 धावा खर्च केल्यानंतर 3 चेंडूवरती 2 धावा दिलेत, म्हणजे या षटकामध्ये तब्बल 20 धावा, म्हणजे महागडे षटक जे नितेशनं फेकलं ते षटक पाहायला मिळालं केतनच्या माध्यमातून. चेतन आणि अजयने चांगली कामगिरी केली आणि 4 षटकामध्ये तब्बल 59 धावा लावल्या गेल्या फलकावरती आणि 60 धावेचा पल्ला येणाऱ्या सेकंड सेक्शन मध्ये या ठिकाणी चेस करावा लागेल, तो म्हणजे जनुमा निजे या संघाला डीजे. पहिलं सत्र या ठिकाणी कंप्लीट झालंय. तब्बल 60 धावा या ठिकाणी 15च्या सरासरीनं चेस करावा लागतील. ताकद आहे मिळेल धावा चेस करण्याची जनुमा निजे संघामध्ये. सलामीसाठी विशाल पवार आणि नितेश पाटील टेनिस विश्वातली आक्रमक जोडी येताना तुम्ही पाहू शकाल. त्यानंतर अजय सारखे फलंदाज आहेत, त्यानंतर तुम्ही पाहू शकाल संतोष सारखे फलंदाज आहेत. तुम्ही सामना खूप चांगला पाहायला मिळेल. त्याच्या सेकंड सत्रामध्ये नितेश कशा प्रकारे आपला फॉर्म कंटिन्यू करतात, कारण पहिल्या सामन्यामध्ये 0-मध्ये बाद झाले होते. सामना सुरू होईल तर ऐकूया सेकंड सत्रासाठी म्हणजे सहकारी समालोचक नितीन काळन यांना. नक्कीच नितीन कान थोडीशी रेस्ट घेत आहेत, त्यामुळे वन्स अगेन आपण ओळूया मैदानावरती. 60 धावेचा पल्ला पार करण्यासाठी सलामीची जोडी ती मैदानावरती. नितेश पाटील आणि त्याला साथ देतील ऍज द ओपनर मागच्या सामन्याचा हिरो विशाल पवार याला नाव सेकंड मध्ये तुम्ही पाहू शकाल. सेकंड मध्ये तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी विशाल पवार आहे ना, तर 9 सेकंड येतात. यावेळी नितेश मागच्या सामन्यामध्ये नितेश सेकंड वरती होते, मग यावेळी थोडेसे चेंजेस मध्ये पाहायला मिळतात, कारण मागच्या सामन्यामध्ये गोलंदाज सज्ज होते मैदानावरती. P1च्या पहिल्या षटकामध्ये विखाडीचा वापर या ठिकाणी केला जातोय. पहिला चेंडू पडल्यानंतर बराचसा बाहेर येतोय. नक्कीच आउटसाइड मोटर आम्ही चेंडूला पाहिलं. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, त्याच्यासमोर डाव्या त्याचे फलंदाज.
म्हणजे डाव्या त्याचे फलंदाज आणि डाव्या त्याचे गोलंदाज कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा राजीव मी पाहिलं तेव्हा फलंदाजांना चांगलं क्रिकेट खेळताना मी पाहिलं. म्हणजे पाहिजे ते चित्र तोच इतिहास कंटिन्यू केला जातोय का? विशाल पवारच्या माध्यमातून अवंत धावेनं सुरुवात होती. अकाउंट ओपन होतं निजे संघाचं. हा चेंडू वेग खूप चांगला होता. अपील मध्ये उत्साह खूप चांगला पाहायला मिळतोय. मग ते पंच तटस्थ त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल प्रशांत मात्रे आणि त्यांना साथ देत असताना AB अर्थातच अमर भंडारी मॅन फ्रॉम उसाटणे यांना त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. पहिला चेंडू स्वेर त्यानंतर या चेंडूवरती लगेच कमबॅक करतोय गोलंदाज रवी खाडे. चांगलं कॉम्बिनेशन मैदानी पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ अतिशय मजबूत आहेत. प्रेक्षकांना नेट टू नेट फाईट आणि क्रिकेटचा दर्जा आणि क्रिकेट स्टँडर्ड आणि कॉन्फिडन्स लेवल दोन संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघाकडे आत्मविश्वासी कोणती कमी नाही आहे, अनुभव कमी नाही आहे. जितू शेलारकडे अनुभव कमी नाही आहे. अजय पाटील या संघनायकाकडे गोलंदाज सज्ज होता. हा चेंडू लेनचा विचार नक्कीच करावा लागेल. प्रशांत मात्रे आमच्याकडे वळतात. गुलाबी थंडीमध्ये हा अवांतर चेंडूचा इशारा या ठिकाणी प्रशांत मात्रे यांच्या माध्यमातून केला जातो. प्रशांत मात्रेला मी जेव्हा पाहिलंय तेव्हा खूप चांगलं क्रिकेट प्रशांत मात्रेच्या माध्यमातून मी पाहिलंय. काल आमची विश होती नांदिवली संघ सुपर 8 मध्ये पुढे सरकावा म्हणजे नांदिवली संघ थोड्याशा चुका केल्या आणि तो संघ स्पर्धेतून बाहेर झाला. हा चेंडू लास्ट मोमेंटला लेट कट करतो. वॉटर शॉट जबरदस्त कल्ला दाखवतो क्रिकेटची मैदानावरती विशाल पवार. चेंडूचा तर लॉंग स्टॉपला सीमा पार चौकार गुड शॉट. या ठिकाणी बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी उदक राज पाटील यांच्याकडनं 3000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. चेन्नई संघातील फलंदाजांना राज पाटील जे काटे संघातील खूप मोठं नाव आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणजे ओळख आहे. जिंतूरमध्ये क्रिकेट संघ काडीच्या माध्यमातून त्यांच्या नावाने ठिकाणी पारदर्शक तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू शॉट अँड गोल करतो. व्हॉट अ ग्रेट शॉट. दरकारी फोटो जातावर चेस करत असताना हा पहिला संघर्षाचा फटका विशाल पवारच्या बॅटमधनं षटकार गुड शॉट. मी उल्लेख केला राजदीप दादा 60 धावा चेस करू शकेल ही ताकद आहे आणि राजदीप सुद्धा आम्हाला सहमत झाले होते की निजे संघामध्ये 11वे फलंदाज येऊन सुद्धा सामना संपू शकतील. त्यामुळे सामना खूप मैदानामध्ये चांगला पाहायला मिळेल कारण त्यांच्या सपोर्टर्सला सुद्धा माहिती आहे निजे संघामध्ये फलंदाजी चांगली आहे. त्यामुळे विचार करावा लागेल जितू शेलारला गेम प्लॅन बनवावे लागतील. रोखायचं असेल तर विशाल पवार या फलंदाजाला. हा चेंडू पडल्यानंतर खूप डीप मध्ये राहतोय. इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडूला खेळायचं होतं म्हणजे मी म्हणे चूक झाली कुठं फुटवर्क अजिबात नव्हता या ठिकाणी विशाल पवारचा. त्यामुळे यश मिळालं मैदानावरती गोलंदाज रवी खाडे याला. चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले तुम्ही पाहू शकाल 4 अजून 2 चेंडू बाकी आहेत. हा चेंडू वन्स अगेन सेम रिझन सेम डिलिव्हरी सेम ऍक्शन आणि बीट सुद्धा होतात ते चित्रामध्ये तुम्ही पाहू शकाल. 60 धावा चेस करत असताना पॉवर प्ले मध्ये मी म्हणेन 17 ते 18 धावा यायला हव्या होत्या. अजय पाटील म्हणजे या ठिकाणी थोडेसे धावा कमी पडतात फक्त आणि फक्त या ठिकाणी धावा येतात आतापर्यंत 12. त्यासोबत एक चेंडू बाकी आहे. मोठा फटकाला ते धावा रिकवर करू शकतील आणि हा मोठा फटका तुम्ही पाहू शकाल. बॅक टू बॉल ड्राईव्ह जितू शेलार त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्रक्षण स्वतःला स्ट्रेच करत असताना जितू शेलारच्या माध्यमातून बॉडी बॅलन्स सांभाळत असताना फेकी सुद्धा ॲक्युरेट येते. पॅरलर थ्रो जो हा स्टँडर्ड क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून दिला जातो तशाच प्रकारची फेकी ऑन द बॉलर ऑन द स्टंप जितू शेलारच्या माध्यमातून येते आणि सिंगलच्या पद्धतीनं पहिलं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी कंप्लीट होतं आणि धापलिकावरती धावा येतात. एक ओव्हर समाप्त झाल्यानंतर 60 धावा चेस करायचे आहेत आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा. जर मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन आपण केलं तर समीकडे थोडंसं महागडं पाहायला मिळेल निजे संघासाठी. नथिंग इज इम्पॉसिबल द पेपर शक्य असं काहीच नाही आहे कारण 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल मैदानावरती 47 धावेची.
चेंडू 47 धावा. तर सरासरी थोडीशी महागडी होती रणजित दादा विचार केला तर 15 सरासरी धावा बनवल्या तर 45 होतील. तुम्ही येणाऱ्या कामध्ये जर फाईट द्यायची असेल तर या षटकामध्ये धावा येणं खूप गरजेचं असेल मैदानावरती. गोलंदाजीसाठी येतोय पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झाल्यानंतर कॅप्टन ऑफ द टीम संघनायक विकी शेलार ज्याची अॅनिव्हर्सरी आहे. विकीच्या लग्नाचा सुखी संसाराचा पहिला वाढदिवस आहे. तो विकी शेलार फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली आहे. तपासणी गोलंदाजी कशा प्रकारे केली जाते विकी शेलार या संघनायकांच्या माध्यमातून राऊंड विकेट सॉरी हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू जातो वन बाउंस इनटू द फॅन्स 4 रन्स गुड शॉट. चार धावेनं आता मध्ये पुन्हा एकदा सामना रिकव्हर होतोय. ज्या धावा यायला हवं होत्या त्या धावा आता मध्ये येत आहेत. धापलकावरती 7 चेंडूवरती तब्बल 17 धावा. प्रति षटकामध्ये 15ची सरासरी बनवायची आहे. चेन्नईला 5 चेंडूवरती अजून 13 धावा आल्या तर सरासरी रिकव्हर करू शकतील मैदानावरती या जन्मनिर्मित संघातील फलंदाज विशाल आणि नितेश. हा चेंडू व्हेरी गुड बॉलिंग अप्रतिम लेन अप्रतिम लाईन अप्रतिम वेग आणि एका चेंडूनं पूर्णपणे इम्प्रेस केलंय आणि मन जिंकली आहे त्या चेंडूनं विकी शेलारनं. खंबळपाडा संघातील सपोर्टर्सची कारण चेंडूची लेन खूप चांगली होती आणि विशाल पवार सारख्या एका नामांकित फलंदाजासोबत निर्धाव चेंडू फेकणं म्हणजे मातीतून तेल काढण्यासारखं असेल. कार्य कंप्लीट केलं जातं आणि यावेळी तुम्ही पाहू शकाल विकी शेलारला लाभलेले हे यश विशाल पवारची दांडी गुल होती आणि विशाल पवारच्या रूपानं पहिला मोठा झटका बसतोय या ठिकाणी जन्मा निजे या बलाढ्य संघाला. नक्कीच डीजेचा सपोर्ट आज थोडंसं आम्हाला कमी मिळतोय. नक्कीच काही प्रॉब्लेम्स होत आहेत त्यामुळे डीजे सुद्धा जास्त प्ले या ठिकाणी केला जात नाही आहे. सकाळच्या रात्रीमध्ये चंद्रकांत फुटाणे त्यानंतर संदीप असतील त्यांनी पूर्णपणे प्रेक्षकांना स्वतःच्या डीजेच्या तालावरती नाचवलं होतं. आज मात्र कुठे काही प्रेक्षकांना थोडंसं नाराज करतात. म्हणजे डीजे मास्टर फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतो मैदानावरती अजय पाटील द ग्रेट फिनिशर नीचे टीम. अजय आणि नितेशला कित्येक वेळा इम्पॉसिबल सामने संभवताना मी पाहिले. आय एम पॉसिबल हे क्रिकेट इम्पॉसिबल मध्ये दडलेलं आहे आणि तेच क्रिकेट आणि या दोन खेळाडूंच्या माध्यमातून पाहिलं त्यामुळे सामना खूप चांगला होईल. प्रेक्षक जसे जसं वेग पुढे होतीये तसे तसे प्रेक्षकांची गर्दी वाढती आहे. कारण आजच्या दिवसामध्ये मोठे संघ आपण पाहिले आहेत. आता उद्याच्या दिवसामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ट्रॉफी कमवणारा संघ जीजी स्पोर्ट्स वाकण संघ उद्या तुम्ही पाहू शकाल. तो फाईट करेल पहिल्या सामन्यामध्ये. सीमा पार नशिबाचा धनी ठरतो मैदानावरती निजे संघ आणि या 4 धावा उपलब्ध होत आहेत निजे संघाच्या बाजूनं चौकाराच्या मदतीनं. डिझेल की जलवा दाखवावा लागेल फलंदाजीमध्ये. जी फलंदाजी अपेक्षित आहे त्यांच्या सपोर्टर्सला ती फलंदाजी पाहिजे होती का अजयच्या माध्यमातून. कारण उद्याकर राज पाटील यांच्याकडनं सलग 3 चौकारांसाठी अजयला 1000 रुपयाचे कॅश प्राईज आणि सलग 3 षटकांसाठी 3000 रुपये दिले जातील. हा चेंडू पडल्यानंतर लेग ब्रेकच्या माध्यमातून आतमध्ये येतोय. विकी शेलारकडे अनुभव खूप चांगला आहे. गेले कित्येक वर्ष खंबळपाडा संघाच्या माध्यमातून विकी शेलारनं क्रिकेट खेळलाय आणि त्या अनुभवाची शिदोरी या ठिकाणी लई लूट करतात तुम्ही पाहू शकाल विकी शेलार या संघनायकाला. कारण विकीला माहिती आहे आपण स्वतः संघनायक होत त्यामुळे विकीला धावा कमी खर्च करावा लागतील आणि तोच प्रयत्न करतायत गोलंदाज विकी शेलार. हा चेंडू खूप चांगला होता पूर्णपणे बॅकफूटला आणलं या षटकामध्ये निजे संघाला. गोलंदाज विकी शेलारनं पहिल्या षटकामध्ये 15ची सरासरी कंप्लीट करताना धावा आल्या फक्त 13. त्या षटकामध्ये 2 धावेनं मागे पडला पॉवर प्ले मध्ये. तर दुसऱ्या षटकामध्ये सरासरी रिकव्हर करायला हवी होती तर त्या ठिकाणी धावा आल्या फक्त आणि फक्त तुम्ही पाहू शकाल 8 आणि 2 षटक कंप्लीट झाल्यानंतर धापलकामध्ये धावा 21 आणि 60 धावा चेस करत असताना तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल विजयासाठी गरज असेल येणाऱ्या 12 चेंडूवरती विजयासाठी 39 धावेची.
बारा चेंडू विजयासाठी गरज आहे 39 धावेची सरासरी होती प्रति षटकामागे 15ची आता ती सरासरी मैदानी मागणी होती 18.50च्या सरासरीनं आता मात्र मैदानावरती तुम्ही 19.50च्या सरासरीनं आता मध्ये धावा या ठिकाणी जमवाव्या लागतील म्हणजे ताकद आहे फलंदाज नितेश मध्ये कारण सोबत नितेश मैदानावरती आहे नितेशनं फलंदाजी गोलंदाजीच्या जोरावरती स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक उचलून दिलं होतं या जन्म निजेश संघाला त्या नितेश कडनं पाहायचं पुन्हा एकदा इतिहास याच किंमतीमध्ये रचला जातोय का पण 5 लाख रुपयाची क्विट कार आपल्या घरी घेऊन गेले होते याच मैदानावरून आणि पुन्हा एकदा पाहायचं विजयाचं स्वप्न मैदानी बागेत असताना चांगली कामगिरी केली तर सामना जिंकू शकेल मैदानामध्ये नितेश पाटील आणि अजय पाटील निजेश संघाच्या बाजूनं फुलटॉस चेंडू मोठा फटका खरबट करतो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लंबडला जितू शेलार सारख्या एका नामांकित खेळाडूच्या हातात चूक होती आणि नितेश पाटील सारख्या एका मोठ्या फलंदाजाला जीवनदान या ठिकाणी मिळतंय त्यामुळे सामना कधीही टर्न होऊ शकेल नितेश संघाच्या बाजूनं कारण नितेश एक असा फलंदाज जो एक वाघ आहे जो वाघ आतापर्यंत डबा धरून बसला तर या वाघानं डरकाळी फोडली तर येणाऱ्या कामध्ये रान थोडं पडू शकेल पळण्यासाठी खंबालपाडा संघातील गोलंदाजांना नितेशला मैदान गाजवताना मी पाहिलंय तर एका बाजूने खंबालपाडा संघाच्या माध्यमातून सुद्धा मी चांगली कामगिरी पाहिली आहे म्हणजे संघातील 2 प्रमुख गोलंदाज रवी आणि विकीचा स्पेल कंप्लीट झाला आणि ओमकार एक नवोदित गोलंदाज त्यामुळे ओमकारला जर टार्गेट केलं गेलं अटॅकीचा बेस्ट डिफेन्स हा पवित्रा वापरला तर सामन्यामध्ये कमबॅक करेल हा नितेश संघ हा चेंडू फुल टॉस आपल्याला दिलेला आणि नितेश पाटीलच्या बॅटमधनं हा खणखणीत षटकार आणि नितेश संघाचे पाठरके जे शांत झाले होते आता मात्र त्यांच्या कंठाला पालवी फुटली आणि त्यांच्या माध्यमातून चेअरअप केला जात संघातील स्टार खेळाडू नितेश पाटीलला आणि समीकरण बदलत आहे 12 चेंडू गरज होती 39 धावेची 2 चेंडूवरती 8 धावा येत आहेत आणि समीकडे 10 चेंडू बनवायचे मैदानावरती त्यामध्ये तुम्ही पाहू शकाल 31 धावा जर अजून 2 षटकार आले तर उद्दंक राज पाटील यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज नितेश संघाला दिलं जाईल फलंदाज नितेशला प्रेक्षकांना एक मोठा सामना पाहायला मिळेल का हे चित्र आता मात्र नितेशच्या हातामध्ये असेल हा चेंडू फुल टॉस फायदा उचलायला हवा होता मात्र चूक झाली आणि जी चूक केली जितून त्या चुका मैदानावरती आता रिकव्हर करतोय ओमकार मुंडे आणि फलंदाज बाद होतो मैदानावरती नितेश पाटील आणि स्मशान शांतता पसरते मैदानावरती आणि एक मोठा फलंदाज बाद झालाय आणि तेवढाच आनंद सुद्धा साजरा करतात मैदानावरती खंबालपाडा संघातील खेळाडू ह्या चेंडूवरती म्हणेल सामना खुला करायचा होता खंबालपाडा संघातील जो प्रेक्षक वर्ग आहे त्या प्रेक्षक वर्गाला आम्ही विनंती करतोय आपण वाईट पडद्याच्या आतमध्ये प्लीज येऊ नका आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला मी विनंती करतोय खंबालपाडा संघ सुद्धा एक खूप मोठा संघ आहे एक आदर्श संघ म्हणून डोंबिवली परिसरामध्ये ज्याच्याकडे पाहिलं जातं गेले कित्येक वर्ष जितू विकी साई नंतर भाऊच्या नेतृत्वाखाली खूप चांगली कामगिरी केली आणि आज मध्ये एक नवीन चेहरा उदयाला येतोय ओमकार मुंडे या अष्टबली खेळाडूच्या माध्यमातून खंबालपाडा गावाच्या माध्यमातून या ओमकारला गोलंदाजी करताना तुम्ही पाहता 9 चेंडू 31 धावा हा चेंडू वन सेकंड मिस्टर चेंडू बराच वेळ हवेमध्ये फ्लाय झाला होता क्षेत्ररक्षक खूप दूरवर होते डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड करतायत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रवी खाडे तोपर्यंत फक्त सिंगल येते दोन धावा येत आहेत आणि 2 धावेनं समीकरण बदलत आहे येणारे 8 चेंडू विजयासाठी 29 धावा ग्रामीण क्रिकेटचा विचार केला 6 चेंडूवरती 31 धावा चेस होताना पाहिल्यात 6 चेंडूवरती 30 धावा चेस होताना पाहिल्यात त्यामुळे पाहायचंय संधी असेल नितेश संघाला हा चेंडू मोठा फटका अजयच्या बॅटमधनं मात्र चेन त्या ठिकाणी टिपला जातोय आणि मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी अजय पाटील सारख्या एका अप्रतिम फलंदाजाला आणि अप्रतिम चेल त्या ठिकाणी टिपला योगेंद्रच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद होतो आणि तिसरा झटका जर्मा निजे या संघाला डिझाईन
नक्कीच निजे संघ अगोदरच थोडासा हादरला होता. साठावर चेस करत असताना आणि सातत्यानं विकेटचं सातत्य टिकून ठेवून तर निजे संघाला अजून मिमळ थोडंसं बॅकवूडला आणलंय. या ठिकाणी खंबालपाडा संघातील गोलंदाजांना रफीनं सुरुवात चांगली केली. 13 धावा जरी आल्या असल्या तरी पॉवर प्लेमध्ये चांगलं षटक फेकलं. त्यानंतर विकीनं सामना पूर्णपणे टर्न केला. विकीनं फक्त 8 धावा आणि 2 फलंदाज एका फलंदाजाला बाद सुद्धा केला. त्यानंतर सामना पूर्णपणे टर्न झाला खंबालपाडा संघाच्या बाजूनं. जो कळस रचला आता त्या कळसाला कुठे का होईना झेंडा रोवण्याचं काम ओंकार मुंडे गोलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी करतायत खंबालपाडा संघातील हे गोलंदाज. कारण समीकरण उरलाय 7 चेंडू अजून आता बाकी आहेत आणि धावा बनवायच्या मैदानावरती 29. तर मोठा फटकाला या ठिकाणी ते सामना अजून आता बॅलन्स बनवू शकतील निजे संघ. चेंडू शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता. हुक करायचा त्या चेंडूला चेंडू लेगस्टिकपणा निघून जातोय आणि 3 षटकांचा 5 विकेट कंप्लीट होतोय आणि धापलकावरती धावा 3 षटक कंप्लीट झाल्यानंतर 31 ज्या 12 धावा राज्यात अतिरिक्त आल्या. आता जर त्या 12 धावा मायनस असत्या तर 6 चेंडू 17 धावेची गरज असती. म्हणजे सामना 50-50 मॅच विल ओपन बोथ द साइड असं समीकरण आपण पाहू शकत असतात. म्हणजे ते समीकरण आहे 6 चेंडू आणि 29 धावेचा. नक्कीच उदयकर राज पाटील यांच्याकडून पारितोषिक या ठिकाणी 3 चेंडूवरती सलगचे 3 चौकार जर संतोष किंवा केदारच्या बॅट बनाले तर 3000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाईल. राजला सुद्धा अपेक्षित होतं की निज संघांना पुढच्या पिढीमध्ये सरकवावं आणि जसं जसं निज संघ बॅकफूट आला तसं तसं थोडीशी नाराजी त्यांच्या चेहऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकाल. आणि आमचे लाडके मित्र सुशील पाटील असं वाटतोय ना अशा नाही आहेत म्हणजे मनातून लगेच रडले आहेत. सुशील सामना त्यांच्या बाजूने होता आणि लास्ट मोमेंटला देसाई संघानं सामना टर्न केला दिलीपच्या गोलंदाजीमध्ये. कारण 18 चेंडू 30 धावेची गरज असताना फक्त 1 धाव दिली आणि सामना पूर्णपणे झुंकला तो मी म्हणेल देसाई संघाच्या बाजूनं. आणि विजय संपादन करत असताना प्रमोद मात्रे किंग्स ऑफ द ठाणे त्यानंतर आमचे मित्र ज्युनियर नितीन असतील प्रवीण असतील मोरेश्वर असतील त्यांच्या संघानं सुपर 8 मध्ये आजच्या दिवसामध्ये आपलं स्थान निश्चित केलं. त्या देसाई संघाला येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पाहू शकाल फाईट करत असताना. हा चेंडू मोठा फटका कन्वर्ट करतोय. चेंडूचा तर लांब ऑफला चेंडू सीमा पार हा चौकार येतोय. फलंदाज संतोषच्या बॅट मधनं. निजी संघाने चुका केल्या कुठं कारण आज विशाल सारख्या एका नामांकित खेळाडूकडनं चुका झाल्या. तब्बल विशालनं 2 झेल सोडले त्यामध्ये 6 धावा एक्स्ट्रा झाल्या. 1 चौकार खर्च केला योगेशनं त्या ठिकाणी 3 धावा एक्स्ट्रा केल्या 6+3. नंतर अजून 1 चौकार बाईच्या माध्यमातून आल्या त्या 4 धावा आणि तब्बल 1 नो त्यात सिंगल आणि त्यानंतर 4 वाईट फेकले गेले म्हणजे तब्बल 20 धावा अवांतर आल्या. आणि जितू शेलारनं चांगली फलंदाजी केली. या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या आणि खंबालपाडा संघानं प्रत्येक गोष्टीमध्ये चांगली कामगिरी करत असताना ज्या चुका निजी संघानं केल्या त्या चुका दाखवल्या नाही आहेत आणि चांगली कामगिरी करत असताना खंबालपाडा संघ विजयाच्या दिशेने सुपर 8 मध्ये देसाई संघासमोर फाईट देण्यासाठी सज्ज होतोय. म्हणजे अजूनमध्ये सामना बॅलन्स आहे. 4 चेंडू 24 धावेची गरज आहे. आमचे मित्र नितीन येतात नाणेफेकीसाठी आणि यानंतर लगेच देसाई वर्सेस पाहिजे निजे की खंबालपाडा असं चित्र तुम्हाला येणाऱ्या चेंडूनंतर समजेल. आणि सामना तुम्ही पाहू शकाल खंबालपाडा वर्सेस देसाई. कारण आता फक्त औपचारिकता बाकी आहे. आता साई शेलारनंच विकेट कंप्लीट केली. गोलंदाजी करताना डोंबिवलीच्या स्थानिक नगरसेवक सन्मान्य विनोददा काळन यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राईज साईला दिलं जाईल. हा चेंडू वन्स अगेन मी स्टॅमिंग स्ट्रोक खूप चांगली कामगिरी होती आहे साई शेलारच्या माध्यमातून. फलंदाजीमध्ये 2 चेंडूवरती 2 धावा साईनं 1 पटल्या. मध्ये या ठिकाणी गोलंदाजी करताना 29 धावा इझिली डिफेन्स केल्या जातात आणि खंबालपाडा संघ खूप चांगली कामगिरी करतात. कौतुक करेल जितूचं. जितूनं चांगली क्रिकेट दाखवला. जितूनं तब्बल धावा जमवल्या. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल 36 हा चेंडू अप्रतिम फटका पैसा वसूल फटका ज्याला सामना हारल्यानंतर म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये क्लास गुणवत्ता आणि क्षमता आणि ताकद दाखवत असताना तुम्ही पाहू शकाल केतन या फलंदाजाला. सुपती 1 चेंडू मैदानावरती बाकी आहे. आयोजकांना मी विनंती करेल चला लवकर चेंडू मध्ये परत आणायचं आहे.
शेवटच्या चेंडूवरती पाहायचं किती धावा केतनच्या बारमध्ये तर नक्कीच केतन मोठ्या फटक्याचा प्रयत्न करतील आणि स्वतःचा बेस्ट परफॉर्मन्स आपल्या संघासाठी देण्याचा प्रयत्न असेल. या ठिकाणी केतन पाटीलचा मग केतननं 20 धावा दिल्या, त्या धावा महागड्या ठरल्या त्यामुळे या ठिकाणी विजय संघाला हा चेंडू बॅकफूटला आले, अप्रतिम स्लो चेंडू सीमारेषा पाया जातो. शेवटच्या क्षणापर्यंत ही सुरुवात केली विशालनं चौकारानं, ही सुरुवात टिकून ठेवली. शेवटच्या चेंडूमध्ये सुद्धा चौकाराला सामना हरला मैदानावरती. या ठिकाणी 12 धावेनं आणि तब्बल पहिल्या षटकामध्ये 12 धावा अतिरिक्त आल्या होत्या, तब्बल एक्स्ट्रा 14 धावा खर्च केल्या. त्या धावा अजय पाटील त्यामुळे तुमच्या संघाला महागड्या ठरल्या आणि सामना जिंकला मैदानावरती खंबालपाडा या संघानं. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय वन मॅन आर्मी ऑफ द खंबालपाडा टीम, ज्याने एकपात्री अभिनय फलंदाजीमध्ये साकारला. 36 धावेची दमदार फलंदाजी करणारा 14 चेंडूवरती जितू शेलार ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आता सांगा ना बोलला जितू व्यासपीठावरती सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतील. काय बोलू तुम्ही फोन केलता याला आशिषला आशिषला फोनला गेलता मला लागत नाही तुम्ही नक्कीच मला तो बोलला